तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग काय मी तुम्हाला कोणतं मंदिर किंवा कोणतं ठिकाण नाही दाखवते. आज मी असं काही दाखवणार आहे की आपले आई-बाप आपल्यासाठी किती मोठे, म्हणजे आपले आई-बाप आपल्यासाठी काय-काय करतात किंवा आई-बाप आपल्यासाठी काय आहेत. आपण त्यांची किंमत करत नाही. आपण त्यांना उलटं-पालटं बोलतो. खूप काही आपण त्यांना, म्हणजे आपण थोडक्यात त्यांची किंमत करत नाही. वरून मुली वगैरे पळून वगैरे जातात. तर आई-बाप किती कष्टाने त्यांना मोठं करतात. परत खूप काही आहे त्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा. आपल्या हायस्कूल शाळेत चाललोय. मनेशच्या घरी आलोय. तर मनेशच्या घरून निघतोय. आता हायस्कूल शाळेत गेल्यावर डायरेक्ट तुम्हाला मी स्टार्ट करणार आहे ब्लॉग. कारण की मला झालाय उशीर. तरी अर्धा तास उशीर झालाय. तर जाऊ आपण हायस्कूल शाळेमध्ये. चला कंटिन्यू करा. काही नाही बघ माझ्या लेकरा, हे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. हे सगळी नाती आपल्या सोबत असतात बघ पोरी, हे सगळी नाती आपल्या सोबत असतात, पण हक्काचा खांदा निघून जातो ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं. हे ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि बडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या. हे तो हक्काचा खांदा निघून जातो पोरी, तो हक्काचा खांदा निघून जातो. हे तो हक्काचा पदर निघून जातो बा. आणि थोबाड फोडीन सगळ्यात येतात. माझा नाद करायचा नाही काय. लपावा आणि लहान लेकरू होऊन आपल्या आईला कडकडून मिठी मारावी. तो आईचा पदर निघून जातो पोहे, तो आईचा. सगळी नाते आपल्या सोबत असतात, पण आपलं कोणीच नसतं बघ पोरी. जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे माझ्या लेकरा, तुझ्या डोळ्यात एकच माझं डोळं मिटायला मी मोकळा झालो बघ पोरी, माझं डोळं मिटायला मी मोकळा झालो. माझ्या बापाने मला शिकवलं, तुझ्या बापाकडून एसटी होता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटी तर खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोले, घराच्या अगोदर घराच्या समोरचा ते अंगण मला दिसा. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घरदार पावसामध्ये भिजलेला तुमचा बाप, उन्हामध्ये तापलेला तुमचा बाप, थंडीमध्ये कुडकुडलेला तुमचा बाप, थोडेसे पावसाचे थेंब तुमच्या अंगावर पडू लागले तर अस्वस्थ झाला माझ्या लेकरानो, अस्वस्थ झाला माझ्या लेकरानो, अस्वस्थ झाला. आणि नालायकानो, त्या बापानं मुसळधार पाऊस तुमच्या अंगावरती झेलला. आज लक्षात घे, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पुन्हा एकदा तुझ्या काळजावरती पेरतो नालायका. बाळा, उद्या शिकाल, उद्या मोठं व्हाल, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, लाखो आणि करोडो रुपये तुम्ही कमवाल. आई जरा मी काय सांगतोय, बापाचे टाच कधी हातामध्ये घेतलीस का ग? 100 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचला पुरी, पण तुझ्या टाचवर एक भेग सुद्धा त्या वाघानं येऊन दिली नाही बघ पुरी. रात्रीच्या अंधारात अंगावरती 2-2 चादरी घेऊन तुम्ही झोपलेला असताना ग, तेव्हा तुझा बाप कुठल्या तर शेतात कुठल्या तर पिकाला पाणी पाजत असतो बघ. तुझा बाप कुठल्या तर शेतात कुठल्या तर पिकाला पाणी पाजत असतो. रात्रीचं एकटं स्वतःशी बोलत असतंय, दादे आता 10वीला गेलाय, दीदी आता 9वीला जाणार, माझ्या पोरांना मी लय शिकवणार, माझ्या पोरांना लय शिकवणार. रात्रीच्या अंधारात तुझा बाप तुझ्यासाठी मेहनत करत असतो. आणि नालायकाना, तुम्ही आईला धमकी देता इकडं, मला मोबाईल दे बघ, आय वॉन्ट अँड्रॉइड फोन, अदरवाइज आय एम नॉट गोइंग टू स्टडी, आय विल डू सुसाइड, मी आत्महत्या करेन, मी हे करेन. त्या आईचं काळी सर करता पोरी, बापाला लय कर्ज आहे ग, बापाला लय कर्ज आहे. राहू दे
दे ग माझ्या लेकरा, पुढच्या वर्षी घेऊया एखादा मोबाईल. ऐकत नाही, आईला धमकी देतेस. अण्णाच्या ताटावर बाप येऊन बसतो बघ, जेवणाच्या ताटावर तुझा बाप येऊन बसतो बघ. एक घास हातात आहे, एक घास मुखात आहे, आणि तुझी आई म्हणते अहो, तुझी आई म्हणते अहो, ऐकलं का पोरीना? कशासाठी? हे पोरानं रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत चॅटिंग करत बसता, मित्रांचे वाढदिवस साजरे करता, व्यसनाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकायला लागला. राष्ट्राच्या पोरींना तुम्ही छळ लावला. हे नालायकाला, तुम्ही सुद्धा इंस्टावरून कुठला कोण कुत्रा तुझी ओळख सुद्धा नाही त्याला मेसेज पाठवता, त्याला भेटायला जाता, आई बाबाच्या डोळ्यामध्ये धूळ झोपता, या शिक्षकांच्या डोळ्यामध्ये धूळ झोपता. हे पोरीनं, अगं तुमच्या शरीराचा तुकडा होते का? त्या हरामखोरानं बोलवून घेतलं बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे मला भेटायला. ती लेकरू गेला बघ, तिच्यावर तोही तुटून पडला, त्याचे 5 मित्र हे तुटून पडले. हे पोरीला, तुमचे अश्लील व्हिडिओ बनवले जातात, तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं, तुमच्या शरीराचं तुकडं केलं जातं. आज जा जरा, वेळ मिळेल तेव्हा पोलीस स्टेशनला जा, आणि 2025 मध्ये या नगर जिल्ह्यातून, या अहिल्यानगर जिल्ह्यातून फक्त लेकी गायब किती झाल्या याचा आकडा घेऊन ये. पोरी गेल्या कुठं? पोरीनं तुम्हाला फसवलं जात आहे. हे पोरानं, तुम्हाला व्यसनाच्या विळक्यामध्ये अडकवलं जातंय. नालायक. आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही पोरा, पळत पळत जायचं, आणि आज घरामध्ये बापाची वाट बघायची बा. आज बापाची वाट बघायची बा. किती वाजू देत, पण आज बापाला भेटल्याशिवाय पोरीनं झोपायचं नाही. बापाची वाट बघायची. आणि बाप, संध्याकाळचे 7 वाजले, संध्याकाळचे 8 वाजले, अजून बाप आला नाही, पण त्या बापाची वाट बघायची. आणि ज्या क्षणाला बाप आपल्या समोर येईल, ज्या क्षणाला बाप आपल्या समोर येईल, एकच काम करायचं पोरीला, सगळी जळमड तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. पोरा पळत पळत जायचं, आणि समोर उभे असलेले आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची. बाई काय तुला बोलल्या का? काय झालं? तुझा भाऊ तुला काय बोलला का? सांग. त्याची चमडीच लोढवतो. त्यावेळेला बापाच्या डोळ्यात पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना, ट्रिपल शार्प कर, आवाज वाढव. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा तुम्ही कामावरून येत होता पप्पा. मी आई मला रागवत होती, मी तुमची वाट बघत अंगणामध्ये उभी राहत होती, आणि जसं तुम्ही येत होता ना पप्पा, पळत येऊन तुम्हाला कडकडून मिठी मारत होती. आणि पप्पा आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा आईने मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. पप्पा मी अगदी हसत तुमच्या हातामध्ये येत होते. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माली. आता तुम्ही मला वजनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला, तुमच्या समोर मी येत नाही पप्पा, तुमच्या समोर मी येत नाही पप्पा, कारण पप्पा. आणि घरी गेल्या रोज घराकडे जाता, पण कसं जातं का कार्ट्यानं? कसं जाता? ते पाठीवर 50 किलोचं दप्तर, त्या शिक्षकाने सांगितलेला अभ्यासक्रम, त्या गणिताचं शिक्षकानं तर डोळं वठून सांगितलेलं असेल. उद्या जर तू फॉर्म्युला सॉल्व्ह नाही केल्या, काय करता त्यात. आणि हळूच एक जण म्हणते त्याचं इंग्लिश मला काही कळत नाही, ह्याचं भूमिके तर कसं काय बाई, आणि ते मुख्याध्यापक तर मध्येच येतंय का, काय करता. आणि काय कार्ट्यांच्याकडे मोबाईल अजून हातात, अजून कसा त्याचा मेसेज आला नाही. मी तर त्याला कालच पाठवला, त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं, त्याला काल गॅस्ट्रो झाला. आलं का लक्षात? कार्टी आहे. पण आज तसं घरी जायचं नाही. आज सगळ्या माझ्या लेकराने टाना उड्या मारून घराकडे जायचं, आणि घरी गेल्यानंतर मम्मी पुढे आले, मम्मीकडे पाहिजे नाच करायचा, मम्मी आय लव्ह यू मग करायचा, मम्मीच्या गालाचा मुका घ्यायचा, मम्मी दान करून खाली पडली पाहिजे. पप्पा आला धरायचं पप्प्याला, पापड्या मांग काय. आई बापानं पहिला शाळेत फोन केला पाहिजे, नेमका शाळेत झालं काय, माझं लेकरू एवढं आनंदी कसं काय झालं. एवढ्या आनंदात तुम्ही घरी जायचा. आणि तुम्ही सगळ्या मातानं तुम्ही सुद्धा लक्षात घ्या. प्रतीक कुठे गेला? सगळ्या शूटिंग नीट. तुम्ही सुद्धा मातानं
टना उड्या मारत घराकडे जायचा. हा एकदम असा कशाचाही विचार करायचा नाही, नाचतच भारी असा हा घराकडे जायचं एकदम. आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आले. कसं करता सासूला, खरं सांगा कसं करता सासूला? हे त्यांचं घरी जरा हसायला लागले. सासूला कसं करता हा बेड कसं करता, ना कसं फुगवता, हा नागिनी सारखं तिला फुसफुस करता. हा नवऱ्याकडे बघून बोट मोडता, म्हातारीला कशाला माझ्या बोकांडी आणून ठेवलाय, काय करता का? पण आज तसं करायचं नाही. तुम्ही पण घराकडे जायचं, सासू पुढे आले, सासू डोळ्याला नाच करायचा. आत्या मग करायचा, म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली, तिला सोडायची नाही. लय दिवसानं सापडलेली आहे. धरायचं म्हातारीला, दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. आत्या मान म्हातारी कडा लोळली पाहिजे. तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर घराकडे ये, तुझी बायको शाळेत गेली होती, काही तर ऐकून आलेली आहे. माझं मुक घेऊन गाल सुजावल्या, एकटीच हसत्या, पोरांना धरून दाना आदळत्या, लवकर घराकडे ये. नवरा आल्या नवऱ्याकडे पाहिजे म्हणायचं, यस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायला. नवऱ्याने जर पोलांडी उडी मारली पाहिजे आणि आमच्या सगळ्या बांधवांना म्हणला पाहिजे, महिन्यातनं एकदा सरांना गावात आणावं लागतंय. आज आमच्या घरात आनंदी आनंद आहे. एवढ्या आनंदात कार्ट्यानं आज सगळ्यांनी घरी जायचं. आज गावामध्ये दिवाळी झाली पाहिजे. आणि तुम्हाला खरं सांगू का, 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. 20-20 हजार. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या माझ्या लेखीनं तुमच्या आशीर्वादाने माझ्या जिभेवरती आली. अखंड राष्ट्रवाद, चला आता माणूस घडवूया, हे अभियान घेऊन मी फिरत आहे. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली. शिक्षकांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्याने. शिक्षक घड्याळ लावूनच शाळेत बसतोय, कार्ट घरला कधी जाते, आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसते, कार्ट शाळेला कधी जाते. मे महिना त्या आईला नको वाटतो, 24 तास बोकांडी तिच्या कार्ट्या आहे. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असं नटून थटून मी अंगठ्या घालून बसलेलं होतं. आणि एक माता अशी डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं, माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला? 5-50 कार्टी घेऊन येते, पण चांगली 100-200 ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण वसंत हंगारे नाव टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थैथै नाचत येतात. खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप घराघरामध्ये पोहोचला. पण हळूच माग हात लावला. मग ते सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळे केलं. म्हटलं नाव लेखा कुठं फाटल्या तर खालनं मला म्हणताय कसं फसवलं बाबा घोडे. म्हणलं तुझे. एकदा तरी एक माता माझ्या शेजारी बसली होती. तिच्या मांडीवर एक गोरं गोमटं कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होता. पण तर मित्रांनो, कसं वाटतंय तुम्हाला ब्लॉग? तर मी ना काय विषय झालाय, आमच्या गावात आपल्या आई बापाची जी किंमत असते त्याच्यावर खूप मोठं भाषण आहे. तर तुम्ही बघताय थंबनेलवरून तुम्ही ओळखलं असं सगळं काही दाखवते. मी उठला, म्हटलं काका बांधे एवढा सुंदर माझा भाचा आपल्याला बॉक्स म्हणतो. याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते. देवडा तरा देव मेला अंतरीचा जागवारे. हे कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवळ्या कळ्यात माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकसती प्रकटे समाजी. शेकडे कुठं जन्म घेतलेला आहे. या कवळ्या कळ्या, कोणत्या कवळ्या कळ्या? या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कवळ्या कळ्या. हे माते तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकर, 4 वर्षाचं तुझं लेकर तुझ्या मांडीवरती वाढत आहे बा, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बा. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आपली नजर चुकली. चुकला माणूस हरवत चालला. 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होऊ लागला. चला माझ्या 13 वर्षाच्या लेकीवर 30 नाना धमतटून पडू लागले. पण नाही, 5-6 वर्षापूर्वी तुला तुझी आई सोडून गेली बघ. ज्या क्षणाला आईनं शेवटचा श्वास घेतला, तिचा फोटो तू भिंतीवरती टांगला. आणि भिंतीवरच्या आईनं कधीच आम्हाला मिठीत घेतलं नाही पोरानो. जिवंतपणे आई बापाची किंमत आम्हाला कधीच कळाली नाही. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. एक काम करायचं बघ माझ्या लेकरा, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, पळत पळत आज घरी जायचा. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस.
आई गा 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलास आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. हे पुराण पळत पळत आज घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ, आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आणि त्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा बाईनं कधी मला अंग खात्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. हे 2 वर्षाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या मुखावरून हात फिरवत, एखादा घास मला भरवत, कोणीतरी मला म्हणल का मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे, मीच तुझा बाप आहे. हे रोज वाट बघतोय. हे पुराणा बापाची किंमत, बापाची किंमत त्या पोरांना विचार, बापाची किंमत त्या पोरांना विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बघ. हे पोरांना, ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी, ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरांनो, कारण तुमच्या पाठीमागं साला तुमचा बाप उभा आहे. बाप ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा पोरांनो, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची पोरांनो. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला, बाप लांबून म्हणतो दाद्या आवडलाय काय रे शर्ट, चल उचल, पैशाचं मी बघतो. हे पोरानो, ती सगळी महागडी कपडे तुमची हातात, सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तरी झाडाखाली उभा असता, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असता. आता पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असते. माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असते. ते पोरगा पळत 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 घरी जाता. ते पोरगा पळत 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 घरी जाता, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडता. आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडता आणि हमरडा फोडत आपल्या आईला म्हणता, आय माझ्या प्रत्येक मित्रांच्या अंगावर नवीन, साऊंड कमी पडायला लागलाय, साऊंड वाढव. माझ्या प्रत्येक मित्रांच्या अंगावर आया नवीन कपडे आया. नीच आहेस काय, तुला काय कळतंय का नाही, नाहीतर चाट करून उठून जा घराकडा. फेर नको आहे तुमची मला, सगळ्यात एकच घालीन रपाटा, मग कळल तुला. ते पोरगा पळत पळत घरी जातो, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडताना आपल्या आईला म्हणतो, आया माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय, मला गाय, मला गाय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट, गप रडू नको, गप गप. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, आणि आईलाही माहित असतो 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत, ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत, आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गपकीर कर, अरे बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले का नाही सांग बरं मला. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मी मांडला नाही की, तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की. अरे वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की र पोरा. वासनेनं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की र पोरा.
हे प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते का नाही सांग बर. हे गप बाळा गप, येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. हे त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं, आय तुला जर काय झालं तर मी जगायचं कसं, आय पण आज तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो मी आय. हे आय आज तुझ्या चरणाची शपथ घेऊन मी सांगतो आय, आय मी शिकणार आय, हे आय आय मी शिकणार आय. एवढा शिकणार एवढा शिकणार एवढा शिकणार. हे प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आय. एवढा शिकणार मी आय, एवढा शिकणार मी आय. हे पोरानो इक्विलायझर झिरो कर. हे पोरानो जगातला सगळ्यात मोठा शिक्षण ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला. तर मित्रांनो कसं वाटतंय तुम्हाला जे म्हणजे सांगतायत ना ते प्रेमाबद्दल किंवा आपल्या आई बाबाबद्दल, म्हणजे आई बाबा आपले किती कष्ट करतात याच्याबद्दल म्हणजे पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा तेव्हाच तुम्हाला कळेल. आणि जर का तुम्हाला ब्लॉग मध्ये पण नाही कळलं तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला लाईव्ह केलेली मी त्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्व काही म्हणजे ब्लॉग मध्ये मी थोडं थोडं टाकलंय जे मेन मेन येते. जसं की तुम्ही लाईव्हला गेले तर लाईव्हला सगळं काही भाषण दिसायला भेटेल आणि समजेल पण. ही आपल्या देहरे गावातली हायस्कूल शाळा आहे बघू शकता आणि हे ग्राउंड आहे पूर्ण आणि इकडं पाण्याची टाकी वगैरे इकडे बघा पाण्याची टाकी. ह्या शाळेत मी पण शिकलेलो आहे आणि हे पूर्ण हायस्कूल शाळा आहे बघू शकता. ही पूर्ण ग्राउंड वगैरे इकडं गाड्या म्हणजे आजच लागतात नाही तर गाड्या बाहेर असतात कारण की आज भाषण त्यामुळे गाड्या आता आतमध्ये आलेल्या आहेत. हे पूर्ण ग्राउंड आहे आणि पूर्ण गावकरी आलेले बघू शकता. शाळेचे विद्यार्थी लेडीज भरपूर म्हणजे मोठी मोठी माणसं भरपूर जण आलेली आहेत. आणि कॅमेरामॅन तर काय सांगू मित्रांनो 4 ते 5 कॅमेरामॅन आहेत. खूपच मस्त आहे. आता मी तिथं रेकॉर्ड करतोय पण माझा तिकडे एक मोबाईल चालू आहे, तिकडे माझी युट्यूबला लाईव्ह चालू आहे. आता माझा आवाज थोडा कमी येईल कारण की ते साऊंड असल्यामुळं त्यांचा आवाज जास्त येईल नाही का. तरी पण मी ट्राय करेन की माझा आवाज जास्त येईल तिथं बोललोय तिथं. तर ही आपल्या गावाची म्हणजे देहरे गावाची हायस्कूल शाळा इथे मी पण शिकलेलो आहे. तर हे बघा चला आता तिकडे जातो आणि अजून थोडस तुम्हाला मोठा ब्लॉग करतो एकदम. तर आपल्या ब्लॉगला शेअर करा. आपण त्यांना भेटण्याची पण कोशिश करणार आहे, बघू आता भेटतात. झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. कर्ज काढलं मी तिला शिकवलं साहेब, गावाकडची जमीन विकली साहेब, माझ्या लेकराला मी शिकवलं साहेब, पण माझं लेकरू गेलं साहेब. माझी काय चूक आहे साहेब, माझ्या लेकराला शोधून काढा. हे पोरीनो हे या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणता नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही, हे तुझ्या आयुष्यामध्ये काय येतो, तुझ्याशी गोडगोड काय बोलतो, तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुला गाडीवरून फिरवतो काय, आणि 20 वर्ष ज्या आई बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थोपन निघून जाताना मला लाज वाटत नाही का ग पोरीनो. हे माझ्या लेकरा अग हे प्रेम आहे का ग पोरी, सांग मला. जे प्रेम तुला पोलीस स्टेशनला आहे, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभा करता, हे प्रेम आहे का मला सांग. जे प्रेम तुझ्या शरीराचा तुकडा करता हे प्रेम आहे का. जे प्रेम तुला बाजारामध्ये विकतं हे प्रेम आहे का. जे प्रेम हे तुझ्यावर 3-3 दिवस तुटून पडतं हे प्रेम आहे का. हे सांग मला हे प्रेम आहे का. त्या आई बापानं जगायचं कसं पोरीनं. हे ज्या मातीमध्ये छाती काढून बाप चालत असतो त्याच रस्त्यावरून मान झुकवून
असा तुझा बाप चालत असतो. हे कधीच पाहुणं कधी फोन करत नाही, ते पाहुणं हे वारंवार फोन करतात तुझ्या बापाला. लई मिरवत होतास, माझी लेक माझ्या लेकीला शिकवणार म्हणून. काय केलं रे तुझ्या लेकीनं? केलं की नाही तुझं तोंड काढलं? हे पोरे ना, त्या बापानं जगायचं कसं सांग मला. हे बापाला एक चप्पल मागत होतेस पोरे, 2-2 चप्पल बाप आणून देत होता. बापाला एक पेन मागत होतीस, 5-5 पेन आणून देत होता. बापाला एक ड्रेस मागत होतेस. हे दीदी, ब्रँडेड कपडा घ्यायचा म्हणून तुला या अहिल्यानगरच्या मॉल मध्ये घेऊन जात होता. तो बाप तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करेल सांग मला पोरी. हे तुझं शिकायचं वय आहे. या वयामध्ये शिकून तो फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद. कारण पोराला व्यसन करायला लागला, नालायकानं कुठल्या तर पोरगीला फसवून. कारण पोरानं 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटात तुमच्या समोर उभा आहे. मला छत्रपतीची शपथ आहे, मला प्रत्येक आई बापाच्या चरणाची शपथ आहे. हे पोरे, आज तुमच्या समोर उभा आहे. वसंत अंकारे आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंत अंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता. माझ्या लेकरा, आईला पहिला प्रश्न विचारला, आई तुला किती वेदना होत होत्या. आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा पोरालो. 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. इथं बसलेल्या प्रत्येकानं अगदी काळी उघड ठेवून ऐकायचं आहे राज. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं. एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं. एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि पोरांनो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागले. त्या माऊलीचं नाव साला आई आहे. हे पोरांनो, पळत पळत आज घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतेस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. माझं वय 1 वर्षाचं होतं. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवाल, मला सुद्धा घेऊन जात होतेस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. एवढा प्रश्न. एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा
फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. हे त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. हे त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. हे अक्का 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 करत तिच्या माग पुढं पडणार ते लहान लेकरू. हे तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल. हे स्वतः उपाशी राहणारा, पाठ आणि पोट एक झालेला, काबाड कष्ट करणारा, पण त्याच हातानं तिला घास भरवणारा. हे तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडाय, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय मावली तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे तुझी आई हंबरडा फोडल, तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणल कराय पोरी खरं आहे. हे पोरी खरं आहे. 25 वर्षापूर्वी आबा 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 उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे, माझा बाप मला जवळ घ्यायचा. हे माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा. हे माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कार्टे मेलोय का काय ग मी अजून, येतो की उद्या तुझ्या शाळेत, देतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलंयस की र, हे माझ्या बाळा सकाळी शाळेला गेलंयस की र, जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातोय. माझ्या लेकरांना भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, माझा नुकता शेतातून आलेला बाप, माझा काबाड कष्ट बसायचा आहे बर का. हा चल माझ्या लेकी इथं उभं राहा, माझ्या समोर उभी राहा आणि आता मी नीट काय सांगतोय तेवढं नीट ऐकायचं आहे. हे बघ तुम्ही मागे थोडं. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. पोरीनो चूक. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत बाप. मेल्यानंतर त्यांचा फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते, रोज आपला बाप मरत असतो. आणि खरं सांगू का पोरानो, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं बघ पोरा. जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं. ना जगता येता ना मरता येत. हे स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं बघ. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि या आईच्या नजरेमध्ये नजर घाल, तुला तुझा बाप दिसल बघ. हे पोरी आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवानं जमलं नाही त्या माऊलीनं करून दाखवलं बघ. 9 महिने 9 दिवस आई नाही तर आपल्याला उदरामध्ये ठेवलं. देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे. आणि आईच्या खांद्याला खांदा तुमच्यासाठी डोळ्यात एक अश्रू कोणाला न दाखवता. कारण माझा अश्रू जर माझ्या लेकरांनी बघितला तर माझं लेकरू माझं कुटुंब खचाल. पण डोळ्यात अश्रू डोळ्यात साठवत तुमच्यासाठी आजपर्यंत कोण जर लढत आला असाल तर त्याचं नाव बाप आहे. तो बाप आणि ही आई आज तुमच्या समोर उभी आहे. पोरीनो जगातलं सगळ्यात श्रीमंत तुम्ही आहात. कारण आज तुमच्या समोर तुमचा आई बाप उभा आहे. कित्येक लेकरांना या राष्ट्रातल्या वाटतं पळत पळत घरी जावा आणि आपल्या आईला कडकडून मिठी मारावी. पण भिंतीवरची आई बाप कधीच खाली येऊन आमच्या लेकरांना मिठीत घेत नसतात. पण आज तू लई श्रीमंत आहेस पोरे, तुझ्या समोर तुझी आई उभी आहे. सगळी जळमट तोडून टाकायची पोरी ना, सगळी बंधनं तोडून टाकायची बाप. आणि पळत पळत जायचं आणि आपल्या आईला एवढ्या कडकडून मिठी मारायची, एवढ्या कडकडून मिठी मारायची. आईच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत आपल्या आईला सांगायचं, आई आजपर्यंत मी तुला सांगू शकली नव्हती पण आज सांगते, माझा तुझ्यावर लैफ जीव आहे, माझा तुझ्यावर लैफ जीव आहे. जा पोरे, जिथं तुझी आई उभी आहे तिथं पळत पळत जा. तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा जा लवकर जा, जा लवकर जा. तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. मार कडकडून मिठी तुझ्या आईला, कडकडून मिठी मार. सांग मला पोरीला मार कडकडून मिठी. जा पोरे जा, जिथं तुझी आई उभी आहे तिथं जा. जा तिथं बसलेल्या लेकराला वाटत असत आपल्या आईला मिठी मारावी. जा पळत जा आणि तुझ्या आईला मिठी मार पोरी. जा जिथं तुझी आई उभी आहे तिथं जा. सांगा मला पोरीला, या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा. सांगा तुमच्यासाठी रडणारी ही आई खोटी आहे का सांगा. कोणातरी नादाला लागून घर सोडून तुम्ही निघून जाता
जाता, कुठल्या तर कुत्र्याबरोबर पळून जाता. सांगा या बापाची चूक काय आहे? या बापाची चूक काय आहे? सांगा मला. या आईनं जगायचं कसं? या बापानं जगायचं कसं? सांगा माझ्या लेकरानं. स्वतः उपाशी राहिले पण तुमच्या अंगावर नवीन कपडा घातला. ही या बापाची चूक आहे का? ही या आईची चूक आहे का? कुत्र्यासारखं या आईला बोलता. बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकता. आई बाप सांगताना नालायक हरामखोरानं तुम्ही टिंगल करता आई बापाची. सांगा मला. चला पाया पडाले की न झुका. झुका पाया पडा. या आईच्या पाया पडा. झुका. झुका आई बापाच्या चरणावर झुका. या विश्वामध्ये सगळ्यात मोठा देव आपला आई बाप आहे, लक्षात घ्या. चला खाली बसलेल्या प्रत्येकानं आपला उजवा हात वरती करा. ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकानं आपला उजवा हात वरती करा. चला उजवा हात वरती करा. ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला उजवा हात वरती करा. आपल्या डोक्यावरती ठेवा. चला डोक्यावरती ठेवा. आज नाही तर परत कधीच नाही. चला डोक्यावरती ठेवा. डोक्यावरती ठेवा. चला डोक्यावरती ठेवा. हे डोळं बंद करा. आई बापानं आई बापानं तुम्हाला आयुष्य दिलं. त्या आई बापासाठी फक्त 1 मिनिट द्यायचं आहे. डोळं झाका आणि डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला. आणि डोळ्यासमोर आपल्या आई बापाला. आई बाप नसेल तुम्हाला सोडून गेला असेल तरी सुद्धा त्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. कारण कौलावरचा नैवेद्य त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचत नाही, पण आजची तुमची प्रार्थना नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचेल. हे डोळ्यासमोर आणा तुमच्या आईला, ज्या आईनं तुमच्या गालावरून हात फिरवला आणि तुम्हाला लहानाचं मोठं केलं. त्या आईच्या गालावरून एकदा हात फिरवा. त्या बापाला डोळ्यासमोर आणा. आला का बाप डोळ्यासमोर? त्या बापाला सांगा, पप्पा एक मिठी मारायची राहून गेली होती हो पप्पा, एक मिठी मारायची राहून गेली होती. मारा आपल्या बापाला मिठी मारा. आज 3 वेळचं अन्न तुमच्या ताटात ज्यांच्यामुळे येऊन पडतं त्या आई बापाला मिठी मारा. हे पोरानो, घरातल्या बापाला सांगा, मी कधीच व्यसन करणार नाही, मी ड्रग्स गांजा मावा कधीच घेणार नाही, मी आत्महत्या कधीच करणार नाही. पोरीनो, घरातल्या बापाला कडकडून मिठी मारत सांगा, पप्पा जीव जाईल पण मी तुम्हाला पोलीस स्टेशनला कधीच उभं करणार नाही, मी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा. पप्पा हो पप्पा, पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, घ्या शपथ. हाथ खड़े, बस सब मंगल है. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. आता विश्वात्मक देवे निवाग यज्ञ तोषावे, तो शोणी मज द्यावे पसाय दान है. जे कळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणी जातय नम अरिहंतानम, नम सिद्धानम, नम आयर्यान, नमो वजायान, नम लोय सौव साहुनम, ऐस वंचनमकार सौव पाव पणसन, मंगलानम च सव्वेसे पडम हवै मंगलम. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघम शरणं गच्छामि. पुरानो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. हे व्यसनाच्या विळख्यामध्ये अजिबात अडकू नका, कोणत्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसून आई बापाच्या तोंडावर थुंकू नका, स्वतःच्या शरीराचे तुकडे करू नका. कारण खूप अनुभव मला आहेत. लेक घर सोडून जाते आणि
लेक घर सोडून जाते आणि 6 महिन्यांनी त्याच लेकीचा मला फोन येतो, सर वाचवा मला सर, ज्या पोरासाठी मी घरदार सोडलं सर तो माझा नाही सर, माझ्या शरीराचा हाल करतो, खूप खूप वेदना होतात, पण हातातून वेळ निघून जाते. म्हणून लेखनो सावरा, आईशी मन सोक्त बोला. आयानो, तुम्हाला सुद्धा लेकींच्या बाबतीत जर काही माहिती असेल तर तुमच्या त्या लेकीच्या वडिलांना सांगा, लेकरांना बाहेर काढा, त्यांना अंधारात ठेवू नका, त्यांच्या पाठीशी अजिबात उभं राहू नका, त्यांचे मोबाईल बघा. आपल्या लेकी फसतायत का, आपल्या लेकी नेमकं जातायत कुठं, लेकी रात्रीच्या बोलतायत कोणासाठी, ही पोरं लक्षात घ्या. वाढदिवस साजरा करतो, इकडं जातो तिकडं जातो म्हणून कोणाच्या सानिध्यात राहता. पालकांनो, तुम्ही सुद्धा उठा, लक्षात घ्या, लेकींचं संरक्षण करा. 7-7, 8-8 नराधम आमच्या लेकींच्या तुटून पडू लागले, हातातून वेळ जाते आणि नंतर हा वसंत अंकारे सुद्धा काही करू शकत नाही. म्हणून महाराष्ट्रातल्याच नवं, देशातल्या प्रत्येक पालकाला मी सांगतोय, जागा व्हा, जागा व्हा. आपल्या लेकरांचं संरक्षण करा, आपल्या लेकींचं संरक्षण करा, त्यांचा मित्र व्हा. लक्षात घ्या, जशा लेकी आपल्या मैत्रिणीला, आपल्या मित्राला मनसोक्त सगळं सांगतात, तसाच आपल्या बापाला त्यांना सांगता आलं पाहिजे, आपल्या आईला त्यांना हे सांगता आलं पाहिजे. एवढं वातावरण, हे चांगलं वातावरण या राष्ट्रामध्ये तयार करा. लक्षात घ्या, कारण एकदा का आमची लेक हातातून गेली, एकदा का आमचं लेकरू हातातून गेलं, लक्षात घ्या, लाखो करोड रुपये देऊन सुद्धा आमचं लेकरू परत येणार नाही. म्हणून 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पोराला, पण लेकरांचे मित्र बना, लेकरांच्या बरोबर राहा, लेकरांना मिठी मारा, त्यांना मिठीमध्ये घ्या. प्रत्येक बापाला विनंती करतोय, आपल्या लेकीला मिठीमध्ये घ्या, तिच्या डोक्यावरून हात फिरवा. मिठीचा चांगला स्पर्श काय असतो त्या लेकरांना द्या. लक्षात घ्या, पोरीनो, तुम्ही सुद्धा आई बापाला कडकडून मिठी मारा. बस एवढं सांगण्यासाठी रात्रंदिवस मी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि या राष्ट्राच्या मातीमध्ये फिरत असतो. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल, कोणाला ओरडला असेल तर मला नक्कीच माफ करा. एका बापाच्या नात्यानं नाही तर बाप होऊन मी ओरडत असतो. आणि शेवटचा फक्त 1 मिनिट, एकच मला प्रतिक्रिया मुलींच्यातून पाहिजे आणि मुलांच्यातून एक पाहिजे. लक्षात घ्या, तुम्हाला काय वाटलं आपल्या आईविषयी, आपल्या बापाविषयी, जसं बोलता येईल तसं, फक्त एका लेकीची मला प्रतिक्रिया पाहिजे. कोण बोलणार, अगदी उत्स्फूर्तपणे कोण बोलणार? चला लवकर, एक प्रतिक्रिया मला हवी, जसं येईल तसं बोलायचं आहे, जे मनामध्ये वाटलं आपल्या आई बापाविषयी ते बोलायचं आहे. चला लवकर, एक पोरगी मला पाहिजे, कोण बोलणार? चला एक, कोणी चला लवकर या, लवकर एक प्रतिक्रिया मला. कुठली लेट बोलणार आहे, पुढे येऊन बोलणार आहे आपल्या आईविषयी, आपल्या बापाविषयी? चला एक बोलते थांबा, एक प्रतिक्रिया, चल लवकर. कोण येणार? एक लेख पाहिजे, मागं बघू नका. कोण येणार पुढं, कोण येणार? चला, कोणाला बोलायचं आहे? मनापासून आलं पाहिजे, आतून आलं पाहिजे, कोणाला बोलायचं आहे? चल, 101 प्रतिक्रिया घेऊ. चल. मला माझ्या आई वडिलांविषयी खूप आदर वाटला, त्यांचे कष्ट मला समजले, ते आपल्यासाठी नेमकी काय करतायत ते मला आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो पप्पा? आईला सांगू नका पप्पा, माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे हो पप्पा, देता का हो पप्पा? पण आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे, म्हणून उगाच माझ्या समोरून रुसून फिरणार माझं पाखरू, माझं लेकरू, आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही की आता कोणाला जवळ घेऊ, आता कोणाच्या गालावरून हात फिरू, आणि आता कोणाला म्हणू बाळा? आपल्या दोघांमधल्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितले का? आणि बाळा प्रिय, 100 रुपये काय होतंय? 500ची नोट देतो माझ्या बाळाला, उरलेलं पैसे तुझ्याकडेच ठेव ग माझ्या लेकरा. तुझा बाप तुझ्या आईला ओरडत असतो बघ, तुझा बाप तुझ्या आईला ओरडत असतो बघ. आणि जर तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडं फोडून रडतो पोरी, हंबरडं फोडून रडतो. तुझी आई म्हणते, अहो डोळं का हो लाल झालं? तुझी आई म्हणते, अहो डोळं का हो लाल झालं? तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणते,
वाटतंय अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पुरी, साबण नाही गेला माझ्या लेकरा. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ पुरी. हे नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरून जशी तू तुझ्या सासरी निघालेली असतेस तेव्हा त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझी आई फोडते बघ. पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुला म्हणते पुरी 20 वर्ष तुझ्या आईनं मी तुला तळ हाताच्या पोडासारखं जपलं आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं ना आमच्या समोरून निघून चाललीस की का? आज घरी कसं जाऊ पोरी? घरच्या भिंती मला खायला उठतील की का? हे मम्मी मम्मी करत माझ्या मागं लागणार माझं लेकरू माझं पाखरं आज मला या घरात दिसायचं नाही की का? हे आता कोणाला ग जवळ ठेव. हे पोरी, तुझी आई रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आत्या रडत असते, तुझा भाऊ रडत असतो. या लग्न मंडपात उरल्या सुरलेल्या सगळे रडत असतात. पण लक्षात घे पोरे, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत इथे येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय, का रडताय, हे का रडताय? कोणी रडायचं नाही. माझ्या दीदीचं नवीन आयुष्य आहे, हे माझ्या दीदीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. हे पोरी, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि असं तर तुम्हाला म्हणतो जा बोरी चाल जा, रडायचं नाही, चाल जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चाल जा. तुझी गाडी निघून जाते पुरी. तुला वाटतं माझा बाप असाच आहे, सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पुरी चूक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पुरी. फक्त तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो मी इथं थांबतो बघ. जशी तुझी गाडी लग्न मंडपात निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो, तुझं पैसे किती ना? वाजंत्रवाल्याचा पैसा देतो, लग्न मंडपवाल्याचा पैसा देतो, जेवणवाल्याचा पैसा देतो, वस्तूवाल्याचा पैसा देतो. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशीवरी करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साना बाप आहे पुरी बाप. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचा मुका घेतो आणि रात्रभर उशाला घेऊन ग अश्रून ओली चिंब करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. 100 किलोचा पोता या ट्रक मधून उचलतो, त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली त्या हमालाचं नाव साला बाप आहे, त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे, त्या भंग्याचं नाव साला बाप आहे, त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. जो उन्हामध्ये दाबतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो. हे कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर टाकतो. आपल्या महाराष्ट्राचं भूषण वसंतराव हंकारे सर यांचं समाजाला प्रबोधन व मुलांवर अतिशय चांगले संस्कार करण्यासाठी आमच्या धेरे गावातील ग्रामस्थ, सरपंच, आमच्या धेरे गावातील दाक्षिणी दूध डेअरी, अजून तेजस पोल्ट्री फार्म, ओम मित्र मंडळ, धेरे ग्रामपंचायतीचे सरपंच व आमचे सर्व नवभारत विद्यालयातील स्टाफ, आमचा स्वर्गीय रोहित ताडा फाउंडेशन यांच्या वतीनं हा आपण आज कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रम आयोजित करण्याचं फक्त एकमेव कारण की आज आपल्या देशामध्ये जी आपली भावी पिढी आहे, जे राष्ट्र घडवणार आहेत, त्यांनाच कुठंतरी वाम मार्गाला लावून आपलं देशाचं भवितव्य खराब करण्याचं काम काही लोक करत आहेत व त्याच्यासाठीच
मुद्दाम आज आपल्या गावातील काही तरुण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे व वसंतराव हंकारे सर यांनी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन इथं ते आले व जवळजवळ 1.5 तास न थकता कुठलाही विचार न आणता इथं पाऊस आला तरी पण आमचे हे पाल्य व पाल्यांचे पालक कुठेही हल्ले नाहीत, कारण की आपलं जे समाज प्रबोधन त्यांना आवडलं व आपण अतिशय भावनिकपणे हे प्रबोधन केलं, त्याबद्दल मी आमचे नवभारत विद्यालय देहरे व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज जी संस्था गेली 108 वर्ष ह्या समाजाला घडवण्यासाठी कायम आमचे जे काही विश्वस्त आहेत, काही विश्वस्त हंकारे सर 90-92 वर्षाचे आहेत. आमच्या संस्थेचे अध्यक्ष हे 92 वर्ष पूर्ण करून 93 वर्षात आता काम करत आहेत. ते पण आज सर्व आमचं विश्वस्त मंडळ आहे, ते सर्व विश्वस्त मंडळ जवळजवळ 80च्या पुढे जे गेले आहेत असं विश्वस्त मंडळ आहे, जे आज आपल्या पूर्ण नगर जिल्ह्यासाठी, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हे विश्वस्त मंडळ काम करत आहे. तर मी आपल्या सर्वांना धन्यवाद देईन की आपण सर्व पालक व सर्व पाल्य इथं आलात. एवढं सुंदर प्रवचन भाषण म्हणता येईल हंकारे सरांनी जे दिलं ते आपल्या कृतीत आपण उपलब्ध करून दिलं याबद्दल मी यांचे आभार व्यक्त करतो. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरात. आणि कृपया प्रत्येकाचं काही कुणाचं नाव मी करणार नाही, कारण कसं होतं, कारण एखाद्याचं नाव घ्यायचं दुसऱ्याला राग येतो सर, दुसऱ्याला राग येतो. त्यामुळे मी सगळ्यांचं ग्रामपंचायतच्या वतीने आणि ग्रामस्थ देहरे यांच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला हे जाहीर करतो. धन्यवाद. आई बापावर प्रेम करा, राष्ट्रावर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा आणि लक्षात घ्या, ऐक उज्ज्वल भविष्य ऐक तुमची वाट बघत आहे, त्याच्या दिशेने पुढे चला. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद साहेब. खरंच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि साहेबांनी आता जे बोललेत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. पहा, आपण आपल्या आई वडिलांचे उपकार कधीच विसरताच येणार नाही, पण बाळांनो आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र कधी कमी होऊ देऊ नका, कारण त्यांचे कष्ट आता साहेबांनी सांगितलेत आपल्याला. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आई वडिलांसाठी जगायचं, आई वडिलांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू येऊ द्यायचं. मी आदरणीय दरे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा.